बापरे, पुण्यामध्ये काय होऊन गेलं. तर नमस्कार मंडळी, मी आहे ओमकार आणि आज आपण जाणार आहोत पुणे फिरायला. तर सरांना सकाळ सकाळ पाठवलं सेंटरला, कारण की सरांचा होता आज पेपर. तर सरांना ऑल द बेस्ट बोलून मी पण उठलो आणि सरांना सोडायला मी आत्ताच उठलो होतो बरं का. मग मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि जिजूसोबत चहा पिता पिता बातम्या वगैरे बघितल्या आणि काही रिव्ह्यूज पण बघितल्या बरं का. आणि मग मस्तपैकी कॅब बुक केली, कारण की आता आपल्याला जायचं होतं सरांच्या सेंटरला आणि सरांचा पेपर आता झालेला होता. तर जिजूला बोललो बाय आणि केला रॅपिडो बुक. रॅपिडोवाल्याने मस्तपैकी मला सोडलं बस स्टँडवर आणि रॅपिडोवाला आहे ना बाई आपल्या जळगावचाच होता बरं का. आणि ना त्याच्यावर मस्त गप्पा मारल्या आणि पुण्याची एक गोष्ट खूप आवडली की तिथं सगळे रूल्स फॉलो करत होते, म्हणजे मी जेवढं बघत होतो तेवढे. मग सरांना विचारलं सर पेपर कसा गेला, तर सर म्हटले आता डायरेक्ट रिझल्ट बघतो. मग सर म्हटले चाल मग मी तुला आता उसाचा ज्यूस पाजवतो. आणि तिथं एक स्कॅम बघितला की तिथे ना एक घुंगरूची मशीन लावलेली होती. मग काय, आणि मग ना एक मोठा बैल पण होता. बापरे, देवाचा मी पाया पडून घेतलो आणि आम्हाला एक शॉप भेटली. बापरे, त्या शॉपमध्ये गेल्यावर काय घेऊन काय नको असं झालं होतं मला. पण जरा बजेटमुळे जरा सोडलं आणि मग तिथून पण आपण ना कॅब केली आणि आलो फॅशन स्ट्रीटला कॅम्पमध्ये. आणि मग तिथं पण जरा कपडे वगैरे खरेदी केले आणि मग तिथून पण निघालो आता आपण घराकडे, म्हणजे आता रेल्वे स्टेशनकडे. तिथं पण गेलो, मस्तपैकी डोसा वगैरे खाल्ला आणि मस्तपैकी तिथं पण म्हटलं आता ज्यूस पिऊ. तर तिथे ना एक मम्मी त्यांच्या मुलाला ज्यूस पाजत होती, खूप क्यूट सीन होता बरं का. आणि मग ज्यूस वगैरे पिऊन आपण निघालो आता रेल्वे घरायला. आणि मग म्हटलं बाय बाय पुणे. आणि मग सरांचे मार्क चेक केले तर सरांना मस्त मार्क पडले होते. मग ट्रेन आली आणि हा ब्लॉग मी इथं सेंड केला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया पाचोऱ्यामध्ये.